माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन. काही दिवसांतच 2026 हे वर्ष आपल्या दारी येऊन ठेपणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधत आहे तेव्हा मनात संपूर्ण वर्षातील आठवणी फेर धरत आहेत. अशी अनेक चित्र, अनेक चर्चा आणि अनेक यशोगाथा ज्यांनी देशाला एका सूत्रात बांधलं. 2025 या वर्षानं आपल्याला असे अनेक क्षण दिले ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला. देशाच्या सुरक्षेपासून खेळाच्या मैदानापर्यंत आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून जगाच्या मोठ्या मंचांपर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला खोल ठसा उमटवला. यावर्षी ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं. आजचा भारत आपल्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करत नाही हे जगानं स्पष्टपणे पाहिलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून भारत मातेबद्दलचं प्रेम आणि समर्पणाची दृश्य समोर आली. लोकांनी आपापल्या परीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा देखील हाच उत्साह पाहायला मिळाला. मी तुम्हाला वंदे मातरम 150 या हॅशटॅगसह आपले संदेश आणि सूचना पाठवण्याचं आवाहन तुम्हाला केलं होतं. देशवासियांनी या मोहिमेत हिरिरीनं भाग घेतला. मित्रांनो, 2025 हे वर्ष खेळाच्या दृष्टीनंही अविस्मरणीय राहिलं. आपल्या पुरुष क्रिकेट संघानं आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद चॅम्पियन्स करंडक जिंकला. महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या कन्यांनी दृष्टिबाधित महिलांची T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेमध्येही तिरंगा डौलानं फडकला. दिव्यांग क्रीडापटूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही अनेक पदक जिंकून हे सिद्ध केलं की कोणताही अडथळा जिद्दीच्या आड येऊ शकत नाही. विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारतानं मोठी झेप घेतली. शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव सुरक्षेशी संबंधित अनेक उपक्रम देखील 2025 ची ओळख बनले. भारतातल्या चित्त्यांची संख्या देखील आता 30हून जास्त झाली आहे. 2025 मध्ये श्रद्धा, संस्कृती आणि भारताचा अद्वितीय वारसा एकाच वेळी पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज महाकुंभ मेळ्याच्या आयोजनानं संपूर्ण जगाला चकित केलं, तर वर्षाच्या शेवटी अयोध्येच्या राम मंदिरावर झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आला. स्वदेशी वस्तूंबाबतही लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. लोक आता अशाच वस्तू खरेदी करतायत ज्यासाठी एखाद्या भारतीयानं घाम गाळलेला आहे आणि ज्यामध्ये भारताच्या मातीचा सुगंध आहे. आज आपण अभिमानानं सांगू शकतो की 2025नं भारताला अधिक आत्मविश्वास दिला आहे. हे देखील तितकंच खरं आहे की यावर्षी आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला, अनेक क्षेत्रात सोसावा लागला. आता देश 2026 मध्ये नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. भारताकडून असलेल्या या अपेक्षेमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपली
युवा शक्ती, विज्ञान क्षेत्रात आपण मिळवलेलं यश, नवनवे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा विस्तार पाहून जगभरातले देश प्रभावित झाले आहेत. मित्रांनो, भारताच्या युवा वर्गामध्ये नेहमीच काहीतरी नवीन करण्याची जिद्द असते आणि ते तितकेच जागरूकही आहेत. माझे तरुण मित्र मैत्रिणी अनेकदा मला विचारतात की राष्ट्र उभारणीत आपलं योगदान वाढवण्यासाठी त्यांनी काय करावं, ते त्यांच्या कल्पना कशा प्रकारे सर्वांसमोर मांडू शकतात. काही मित्र विचारतात की ते माझ्यासमोर त्यांच्या कल्पनांचं सादरीकरण कसं करू शकतात. आपल्या तरुण मित्रांच्या या जिज्ञासेचं उत्तर म्हणजे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग हा उपक्रम. गेल्या वर्षी याची पहिली आवृत्ती झाली होती. आता काही दिवसांनी याची दुसरी आवृत्ती होणार आहे. पुढील महिन्याच्या 12 तारखेला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा होईल. याच दिवशी यंग लीडर्स डायलॉगचं आयोजन केलं जाईल आणि मी सुद्धा त्यात नक्कीच सहभागी होईन. यामध्ये आपला युवा वर्ग नवोन्मेष, तंदुरुस्ती, नव उद्योग आणि कृषी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्या कल्पना मांडेल. मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे. मित्रांनो, या कार्यक्रमात आपल्या युवा वर्गाचा वाढता सहभाग पाहून मला आनंद झाला. काही दिवसांपूर्वीच याच्याशी संबंधित एक प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. तिच्यात 50 लाखांहून जास्त तरुण तरुणी सहभागी झाले होते. एक निबंध स्पर्धाही झाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. या स्पर्धेत तामिळनाडूनं प्रथम आणि उत्तर प्रदेशनं दुसरा क्रमांक पटकावला. मित्रांनो, आज देशातल्या देशात युवा वर्गाला आपली प्रतिभा दाखवण्याच्या नवनवीन संधी मिळत आहेत. असे अनेक मंच विकसित होत आहेत जिथे तरुण त्यांची योग्यता आणि आवडीनुसार आपलं कौशल्य दाखवू शकतात. असाच एक मंच म्हणजे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, एक असं माध्यम जिथे कल्पना प्रत्यक्ष कृतीत अवतरतात. मित्रांनो, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2025चा समारोप याच महिन्यात झाला. या हॅकॅथॉन दरम्यान 80हून जास्त सरकारी विभागांच्या 270हून अधिक समस्यांवर विद्यार्थ्यांनी काम केलं. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातील आव्हानांवर उपयोगी ठरणारे उपाय सादर केले. उदाहरणार्थ, वाहतुकीची समस्या. या संदर्भात युवकांनी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट या आधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणालीशी संबंधित अतिशय अभ्यासपूर्ण मतं मांडली. आर्थिक फसवणूक आणि डिजिटल अटक यासारख्या आव्हानांवरील उपाययोजनांवरही तरुणांनी आपल्या कल्पना मांडल्या. गावांमध्ये डिजिटल बँकिंगसाठी सायबर सुरक्षा आराखड्यावर सूचना दिल्या. अनेक तरुण कृषी क्षेत्रातील आव्हानांवर उपाययोजना शोधण्यात व्यग्र गुंग झाले होते. मित्रांनो, गेल्या 7-8 वर्षात स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये 13 लाखांहून जास्त विद्यार्थी आणि 6,000हून जास्त संस्थांनी भाग घेतला आहे. तरुणांनी शेकडो समस्यांवर अचूक उपाय शोधले आहेत. अशा हॅकॅथॉनचं आयोजन वेळोवेळी होत असतं. मी माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना विनंती करतो त्यांनी या हॅकॅथॉनमध्ये नक्की भाग घेत राहावं. मित्रांनो, आजचं जीवन तंत्रज्ञान चालित होत चाललं आहे आणि जे बदल शतकांमधून होत होते ते बदल आपण काही वर्षांतच होताना पाहत आहोत. कधी कधी काही लोक चिंता व्यक्त करतात की यंत्रमानव माणसांची जागा तर घेणार नाहीत ना. अशा बदलत्या काळात मानवी विकासासाठी आपल्या मुळांशी घट्ट जोडलेलं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपली पुढची पिढी नवीन विचार आणि नवीन पद्धतींसह आपल्या संस्कृतीची मुळं घट्ट धरून आहे हे पाहून मला खूप आनंद होतो. मित्रांनो, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
या भारतीय विज्ञान संस्थेचं नाव नक्कीच ऐकलं असेल. संशोधन आणि नवोन्मेष ही या संस्थेची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी तिथल्या काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की अभ्यास आणि संशोधन यामध्ये कुठेतरी संगीतासाठीही जागा असली पाहिजे. बस इथूनच एका छोट्या संगीत वर्गाची सुरुवात झाली. मोठा गाजावाजा नाही की मोठ्या खर्चाची तरतूद नाही. हळूहळू हा व्याप वाढत गेला आणि आज आपण त्याला गीतांजली IISc या नावानं ओळखतो. हा आता केवळ एक वर्ग राहिला नसून हे या कॅम्पसचं सांस्कृतिक केंद्र बनलंय. इथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे, लोक परंपरा आहेत, शास्त्रीय विद्या आहेत. विद्यार्थी इथे एकत्र बसून रियाज कसून सराव करतात. प्राध्यापक सोबत बसतात. त्यांचे कुटुंबीय देखील त्यामध्ये सहभागी होतात. आज 200हून जास्त लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत आणि विशेष म्हणजे जे परदेशात गेले आहेत ते देखील ऑनलाईन माध्यमातून या समूहाशी संबंध टिकवून आहेत. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचे हे प्रयत्न केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत. जगाच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये वसलेले भारतीयही यामध्ये आपली भूमिका बजावत आहेत. आणखी एक दुसरं उदाहरण देशाच्या सीमा पलीकडे घेऊन जातं आणि ते ठिकाण आहे दुबई. तिथे राहणाऱ्या कन्नड कुटुंबांनी स्वतःला एक महत्त्वाचा, अत्यंत आवश्यक असा प्रश्न विचारला. आमची मुलं तंत्रज्ञान विश्वामध्ये पुढे तर जात आहेत, पण ती आपल्या भाषेपासून दुरावत तर नाहीत ना. इथूनच जन्म झाला कन्नड पाठशाला या शाळेचा. एक असा उपक्रम जिथे मुलांना कन्नड वाचणं, शिकणं, लिहिणं आणि बोलणं शिकवलं जातं. आज या उपक्रमात 1000हून जास्त मुलं सहभागी झाली आहेत. खरोखर कन्नडा नाडू नुडी नम्मा हेम्मे, कर्नाटकची भूमी आणि कन्नड भाषा आमचा अभिमान आहे. मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, जिथे इच्छा तिथे मार्ग. ही म्हण मणिपूरचे एक तरुण मोईरांग थेम सेठजी यांनी पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे. त्यांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. मोईरांग थेमजी राहत असलेल्या मणिपूरच्या दुर्गम भागात विजेची मोठी समस्या होती. या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्यांनी स्थानिक उपाय योजण्यावर भर दिला आणि त्यांना उत्तर सौर ऊर्जेमध्ये मिळालं. आपल्या मणिपूरमध्ये सौर ऊर्जा निर्माण करणं तसंही सोपं आहे. त्यामुळे मोईरांग थेमजी यांनी सोलर पॅनेल, सौर तबकड्या बसवण्याची मोहीम राबवली आणि या मोहिमेमुळे आज त्यांच्या भागातील शेकडो घरांमध्ये सौर ऊर्जा पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सौर ऊर्जेचा उपयोग आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि उदरनिर्वाहाचे आणखी मार्ग निर्माण करण्यासाठी केला आहे. आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळे मणिपूरमधील अनेक आरोग्य केंद्रांनाही सौर ऊर्जा मिळत आहे. त्यांच्या या कामाचा मणिपूरच्या नारी शक्तीलाही मोठा लाभ झाला आहे. स्थानिक मच्छीमार आणि कलाकारांनाही यामुळे मदत मिळाली आहे. मित्रांनो, आज सरकार PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला सौर तबकडी बसवण्यासाठी सुमारे 75 ते 80 हजार रुपये देत आहे. मोईरांग थेमजी यांचे हे प्रयत्न जरी वैयक्तिक असले तरी ते सौर ऊर्जेच्या प्रत्येक मोहिमेला नवीन चालना देत आहेत. मी मन की बातच्या या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, चला आता आपण जरा जम्मू काश्मीरकडे वळूया. जम्मू काश्मीरचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची अशी एक कथा मला सांगायची आहे, जिचा तुम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटेल. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला या क्षेत्रामध्ये जेहनपोरा नावाचं एक ठिकाण आहे. तिथे लोकांना वर्षानुवर्ष काही उंचच उंच टेकाडं वजा ढिगारे दिसत होते. हे साधे ढिगारे असावेत असं सर्वांना वाटत होतं. प्रत्यक्षात ते नेमके काय आहेत
याची कोणालाही कल्पना नव्हती. मग एके दिवशी पुरातत्व शास्त्रज्ञांचं तिकडे लक्ष गेलं. जेव्हा त्यांनी या भागाचं बारकाईनं निरीक्षण केलं तेव्हा हे ढिगारे काहीतरी वेगळे वाटले. यानंतर या ढिगाऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास सुरू झाला. ड्रोनच्या मदतीनं वरून छायाचित्र घेतली गेली, जमिनीचं मॅपिंग नकाशीकरण केलं गेलं आणि मग काही थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या. असं समजलं की हे ढिगारे नैसर्गिक नाहीत तर मानवनिर्मित एखाद्या मोठ्या इमारतीचे अवशेष आहेत. याच दरम्यान याच्याशी आणखी एक रंजक पैलू जोडला गेला. काश्मीरपासून हजारो किलोमीटर दूर फ्रान्समधील एका संग्रहालयाच्या अभिलेखागारात बारामुल्लाचं एक जुनं काहीसं धूसर चित्र सापडलं. बारामुल्लाच्या त्या चित्रात 3 बौद्ध स्तूप दिसत होते. इथूनच इतिहासाला, काळाला नवीन वळण मिळालं आणि काश्मीरचा एक गौरवशाली भूतकाळ आपल्या समोर आला. हा सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. काश्मीरमधील जेहनपोरा येथील हा बौद्ध परिसर आपल्याला काश्मीरचा भूतकाळ कसा होता आणि त्याची ओळख किती समृद्ध होती याची आठवण करून देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी तुम्हाला भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मनाला भिडणाऱ्या अशा एका प्रयत्नाबद्दल बोलणार आहे. फिजीमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी एक कौतुकास्पद उपक्रम राबवला जातोय. तिथल्या नवीन पिढीला तमिळ भाषेशी जोडण्यासाठी विविध स्तरांवर सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. गेल्या महिन्यात फिजीच्या राकी राकी या भागातील एका शाळेत पहिल्यांदाच तामिळ दिवस साजरा करण्यात आला. त्या दिवशी मुलांना एक असं व्यासपीठ मिळालं जिथे त्यांनी आपल्या भाषेबद्दल मुक्तपणे आणि अभिमानानं भावना व्यक्त केल्या. मुलांनी तमिळमध्ये कविता ऐकवल्या, भाषणं दिली आणि आपली संस्कृती पूर्ण आत्मविश्वासानं व्यासपीठावर सादर केली. मित्रांनो, देशांतर्गतही तमिळ भाषेच्या प्रचारासाठी सातत्यानं काम होत आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या मतदारसंघात काशी इथे 4था काशी तमिळ संगमम हा उपक्रम झाला. आता मी तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवणार आहे. तुम्ही ऐका आणि अंदाज लावा की तमिळ बोलण्याचा प्रयत्न करणारी ही मुलं कुठली आहेत. வணக்கம். பாரத் அரசாங்கத்தால் ஒரே பாரதம் உன்னத பாரதம் நடத்தப்பட்ட காசி தமிழ் சங்கமம் 4 தமிழ் கற்போம் ನಾನು ரொம்ப ಕಾರ್ಕೆ ಉದಾಹರಣಕ್ಕೆ ಏನು ತಮಿಳಿಲ್ ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ काशियोड़ भूमिल नान पायल पटेल और सुकिन्स इंटर कॉलेज की मानवी अनेवरकूम येन वडक्कम. साथियों, मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तमिळ भाषेत इतक्या सहजतेनं आपलं म्हणणं मांडणारी ही मुलं काशीची आहेत, वाराणसीची आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी आहे, पण तमिळ भाषेप्रती असलेल्या ओढीनं त्यांना तमिळ शिकण्यासाठी प्रेरित केलं आहे. यावर्षी वाराणसीमध्ये काशी तमिळ संगमम दरम्यान तमिळ शिकण्यावर विशेष भर देण्यात आला होता. लर्न तमिळ, तमिळ कराकलम अर्थात तमिळ शिका या संकल्पनेखाली वाराणसीतल्या 50हून जास्त शाळांमध्ये विशेष मोहिमाही राबवण्यात आल्या. त्याचाच परिणाम आपल्याला या ध्वनिफितीमध्ये ऐकायला मिळतो. ನನ್ನ పేరు ವೈಷ್ಣವ್. ನಾನು ನಿವೇದಿತಾ ಶಿಕ್ಷಾ ಸದನ್ ಬಾಲಿಕಾ ಇಂಟರ್ ಕಾಲೇಜ್ ವಾರಾಣಸಿ படிக்கிறேன். ನಾನು ಕಾಶಿ ತಮಿಳ್ ಕರ್ಕಲಾಂ 4.0 ला ತಮಿಳ್ ಭಾಷಾ ಟಿಕ್ಕಾವುಂ ಇಲ್ಲುವಂ ಕರೇನ್. ಇಂಧ ವಯಪುಕ್ಕ ಪರಾಧಾನ ನರೇಂದ್ರ ಮೋदी ಅವಗಲೇಕು ನಾನು नंटी सोलिगरेन. मित्रांनो, तमिळ भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे. तमिळ साहित्य ही अत्यंत समृद्ध आहे. मी मन की बात मध्ये काशी तमिळ संगमम मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मला बरं वाटतंय की आज देशाच्या इतर भागांतही मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये तमिळ भाषेबद्दल नवीन आकर्षण दिसून येत आहे. हीच भाषेची ताकद आहे, हीच भारताची एकता आहे. मित्रांनो, पुढील महिन्यात आपण देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. जेव्हा जेव्हा असे दिवस साजरा करण्याचे प्रसंग येतात तेव्हा आपलं मन
स्वातंत्र्य सैनिक आणि राज्य घटनाकारांप्रती कृतज्ञतेच्या भावनेनं भरून जातं. आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठा दीर्घ संघर्ष केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आपलं योगदान दिलं आहे. मात्र दुर्दैवानं स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नायक नायिकांना तो सन्मान मिळाला नाही जो त्यांना मिळायला हवा होता. अशाच एक स्वातंत्र्य सैनिक म्हणजे ओदिशाच्या पार्वती गिरीजी. जानेवारी 2026 मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी केली जाईल. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता. मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्यानंतर पार्वती गिरीजी यांनी आपलं जीवन समाजसेवा आणि आदिवासी कल्याणासाठी वाहिलं. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली. त्यांचं प्रेरणादायी जीवन प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करत राहील. मू पार्वती गिरीजी को श्रद्धांजली अर्पण करूची. मी पार्वती गिरीजी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, ही आपली जबाबदारी आहे की आपण आपला वारसा विसरता कामा नये. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नायक नायिकांच्या महान गाथा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा सरकारनं एक विशेष संकेतस्थळ तयार केलं होतं. यामध्ये एक विभाग अनसंग हिरोज अनामवीरांसाठी समर्पित करण्यात आला होता. आजही तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या त्या महान विभूतींबद्दल जाणून घेऊ शकता. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या माध्यमातून आपल्याला समाजहिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची एक चांगली संधी मिळते. आज मी अशा एका विषयावर बोलू इच्छितो जो आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात सांगितलं आहे की न्यूमोनिया आणि UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अर्थात मूत्रमार्गाचा संसर्ग यासारख्या अनेक आजारांविरुद्ध अँटीबायोटिक औषधं अर्थात प्रतिजैविक कमी पडत आहे. आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. अहवालानुसार यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे लोकांकडून कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता अँटीबायोटिक औषधांचं बेछूट सेवन केलं जाणं. अँटीबायोटिक्स ही अशी औषधं नाहीत जी सहज उगाचच घेतली जावीत. त्यांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच केला पाहिजे. हल्ली लोकांना असं वाटू लागलं आहे की फक्त एक गोळी घेतली की प्रत्येक शारीरिक वेदनेपासून अगदी सहज मुक्ती. याच कारणामुळे आजार आणि संसर्ग या अँटीबायोटिक औषधांना दाद देत नाहीत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया स्वतःच्या मनानं औषधं घेणं टाळा. अँटीबायोटिक औषधांच्या बाबतीत तर ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मी तर असं म्हणेन, औषधांसाठी मार्गदर्शन आणि अँटीबायोटिक्ससाठी डॉक्टरांची गरज आहे. ही सवय तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या पारंपरिक कला समाजाचं सबलीकरण करण्यासोबतच लोकांच्या आर्थिक प्रगतीचंही मोठं माध्यम बनत आहे. आंध्र प्रदेशच्या नरसापुरम जिल्ह्यातील लेस क्राफ्ट विषयी आता देशभरात खूप बोललं जात आहे. हे लेस क्राफ्ट नक्षीदार लेस तयार करण्याची हस्तकला अनेक पिढ्यांपासून महिलांच्या ताब्यात सुरक्षित आहे. अतिशय संयमानं आणि नजाकतीनं देशाच्या नारी शक्तीनं या कलेचं जतन केलं आहे. आज या परंपरेला नवीन रंगरूपासह पुढे नेलं जात आहे. आंध्र प्रदेश सरकार आणि नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मिळून कारागिरांना नवीन रचना शिकवत आहेत, उत्तम कौशल्य प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांना नवीन बाजारपेठा उपलब्ध करून देत आहेत.
नरसापुरम लेस क्राफ्टला जीआय टॅग भौगोलिक ओळख देखील मिळाली आहे. आज या कलेतून 500हून जास्त उत्पादनं तयार होत आहेत आणि 250हून जास्त गावांमध्ये सुमारे 1,00,000 महिलांना यामुळे काम मिळत आहे. मित्रांनो, मन की बात हे असं व्यासपीठ आहे जे पारंपरिक कलेला परिश्रमपूर्वक नवं बळ देणाऱ्या आणि स्थानिकांचं सक्षमीकरण करणाऱ्या व्यक्तींना देशासमोर आणतं. मणिपूरच्या चुराचांदपूरमधील मार्गारेट रामथरसियम जी यांचे प्रयत्न देखील असेच आहेत. त्यांनी मणिपूरच्या पारंपरिक उत्पादनांचा, तिथल्या हस्तकलेचा, तसंच बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तूंचा अभ्यास एका व्यापक दृष्टिकोनातून केला आणि या दृष्टिकोनामुळे त्या फक्त एक हस्तकला कलाकार म्हणून मर्यादित न राहता लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या साधन ठरल्या. आज मार्गारेटजींच्या उद्योगात 500हून अधिक कारागीर काम करत आहेत आणि त्यांनी आपल्या मेहनतीनं दिल्लीसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्या उत्पादनांची बाजारपेठही विकसित केली आहे. मित्रांनो, मणिपूरमधीलच आणखी एक उदाहरण सेनापती जिल्ह्यातील रहिवासी चोखोने क्रिचेनाजी यांचं आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब पारंपरिक शेती करतं. क्रिचेना यांनी या पारंपरिक अनुभवाच्या कक्षा वाढवत त्यात आणखी एक नवा पैलू समाविष्ट केला. त्यांनी फुलशेती हा आपला छंद बनवला. आज त्या या कामातून वेगवेगळ्या बाजारपेठा काबीज करत आहेत आणि आपल्या भागातल्या स्थानिक समुदायांना आर्थिक तसंच सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवत आहेत. मित्रांनो, या उदाहरणांद्वारे हे अधोरेखित होतं की पारंपरिक ज्ञान आधुनिक पद्धतीनं विकसित केलं तर ते आर्थिक प्रगतीला हातभार लावू शकतं. तुमच्या आजूबाजूलाही अशा यशोगाथा असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. मित्रांनो, आपल्या देशातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे वर्षभर प्रत्येक वेळी देशाच्या कोणत्या न कोणत्या भागात उत्सवी वातावरण असतं. विविध सण उत्सव तर आहेतच, सोबतच विविध राज्यांचे स्थानिक उत्सवही आयोजित केले जातात. म्हणजेच जर तुम्ही पर्यटनासाठी फिरायचं ठरवलं तर प्रत्येक वेळी देशाचा कुठला न कुठला कोपरा आपल्या अनोख्या उत्सवासह तुमच्या स्वागतासाठी सज्ज असेल. असाच एक उत्सव सध्या कच्छच्या रणामध्ये सुरू आहे. यावर्षी कच्छ रणोत्सव 23 नोव्हेंबर पासून सुरू झाला असून तो येत्या 20 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. इथे कच्छची लोकसंस्कृती, लोकसंगीत, नृत्य आणि हस्तकलेचं वैविध्य पाहायला मिळतं. कच्छच्या शुभ्र रणाचं, पांढऱ्या मिठाच्या भव्य वाळवंटाचं वैभव पाहणं हा आपण एक सुखद अनुभव आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा शुभ्र रणावर चांदणं पसरतं तेव्हा तिथलं दृश्य मंत्रमुग्ध करणारं असतं. रणोत्सवातील टेंट सिटी हा तंबूमधील निवास देखील खूप लोकप्रिय आहे. मला माहिती मिळाली आहे की गेल्या एका महिन्यात आतापर्यंत 2 लाखांहून जास्त लोक रणोत्सवात सहभागी झाले आहेत आणि लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत, तसंच परदेशातूनही आले आहेत. तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा अशा उत्सवांमध्ये नक्की सहभागी व्हा आणि भारतातल्या विविधतेचा आनंद लुटा. मित्रांनो, 2025 मधील मन की बातचा हा शेवटचा भाग आहे. आता आपण 2026 मध्ये अशाच जोमानं, उत्साहानं आणि आपुलकीनं आपल्या मनातील गुजगोष्टी करण्यासाठी या मन की बात कार्यक्रमात पुन्हा नक्की भेटू. नवीन ऊर्जा, नवीन विषय आणि प्रेरणा देणाऱ्या देशवासियांच्या असंख्य गाथा आपल्याला मन की बात मध्ये एकत्र जोडतात. दर महिन्याला विकसित भारत या संकल्पनेबद्दल आपले विचार आणि योजना मांडणारे तुमचे संदेश मला मिळत असतात
अपना विजन साझा लोकांकडून मिळणाऱ्या सूचना आणि या दिशेनं त्यांचे सुरू असलेले प्रयत्न पाहून हा विश्वास बळावतो और मजबूत आणि जेव्हा या सर्व गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल हा विश्वास दिवसेंदिवस वाढत जातो. दिनों दिन मजबूत होता जाता है. 2026 हे वर्ष 20 संकल्प सिद्धीच्या या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरो. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं जीवन आनंदी होवो याच इच्छेसह या भागाचा निरोप घेण्यापूर्वी मी एवढंच म्हणेन, फिट इंडिया मुव्हमेंट, तंदुरुस्त भारत चळवळ, फिट इंडिया मूवमेंट तुम्हाला देखील तंदुरुस्त राहायचं आहे. थंडीचा हा मोसम व्यायामासाठी अत्यंत योग्य असतो. होता है. व्यायाम नक्की करा. करें. तुम्हा सर्वांना सभी को 2026च्या खूप खूप शुभेच्छा. बहुत शुभकामनाएं. आभार. धन्यवाद. वंदे मातरम.